तर फडणवीसांच्या भेटीनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा बैठक सुरू झाली आहे। अंबादास दानवेंच्या कार्यालयात ही बैठक सुरू आहे। आव्हाड, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार या बैठकीसाठी उपस्थित आहे। महाविकास आघाडीने फडणवीसांना भेटून विरोधी पक्षनेतेपद आणि विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची मागणी केलेली आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काय अधिक अपडेट? नक्कीच रवींद्र, आपण जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि विधानसभेचं उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेत्यांचं पद जे आहे ते आम्हाला मिळावं अशी मागणी जी आहे ती त्यांच्याकडे केली होती। आणि ती मागणी केल्यानंतर सर्व नेत्यांची बैठक पुन्हा एकदा जी आहे ती अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये सुरू झालेली आहे। या बैठकीला जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, भास्कर जाधव आणि अस्लम शेख असे सर्व नेते जे आहेत ते महाविकास आघाडीचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। त्यांनी उपाध्यक्ष पदाची आणि उपाध्यक्ष पदाची आणि विरोधी पक्ष नेत्याच्या पदाची जी आहे ती मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। आणि त्या मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्या जी चर्चा झाली त्या चर्चेबद्दल सखोल विश्लेषण आणि सखोल चर्चा करण्यासाठी हे सर्व नेते एकत्रित जमलेले आहेत। सरकारकडून नक्की काय भूमिका घेतली जाते आणि त्यानंतर आपली काय भूमिका असावी या संदर्भात जे आहे ते या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। कारण की आजचा आणि उद्याचा दिवस आहे आणि त्याच्या संदर्भात नक्की काय आपण पुढची रणनीती देखील कशा पद्धतीने ठरवायची या संदर्भात जे आहे ते या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। थोड्याच वेळापूर्वी या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि नक्की पुढील भूमिका कशा पद्धतीने असेल यावरती या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। नक्कीच या बैठकीवर आपलं लक्ष असेल। निवृत्ती, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर विरोधी पक्षनेतेपद त्यासोबतच विधानसभा उपाध्यक्षपदाची मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती।